श्री गणेशाय नमः. एथ एकमेकांचे खुणे विसंवादू तवची जिने म्हणोनी असो हे बोलणे इये विषयींचे. मग कसे ते आता बोलत होतो पंडू सुता सर्व कर्म भिन्नता आत्मेनिसी. तव अर्जुन म्हणे देवे माझिये मनीचेची स्वभावे प्रस्ताविले बरवे प्रमेय तेजी. जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ सांगेन ऐसी पैज घेतली का. आणि आत्मया एथ काही सर्वता लागू नाही हे पुढारलासी ते देई लहाने माझे. यया बोला विश्वेशे म्हणितले तोषे बहुवसे इये विषयी धरणे बैसे एकेके जोडे. तरी अर्जुना निरुपिजेल ते कीर भाषे आतुल परी मेचुए होई जेल रिनिया तुझ. तव अर्जुन म्हणे देवो कोई विसरले मागील भावो इये गोठी की राखत आहो मी तू पणजी. एथ श्रीकृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरुनिका करुणिया आईका पुढारलो ते. तरी सात्यची गाधनुर्धरा सर्व कर्माचा उभारा होतसे बहिरबाहिरा कारणी पांचे. आणि पंचकारण दळवाडे जिही कर्माकारू मांडे ते हेतू तव उघडे पांच आधी. येथे आत्मतत्व उदासीन ते ना हेतू ना उपादान ना ते अंगे करी संवाहन कर्मसिद्धीचे. तेथ शुभाशुभी अंशी निफजती कर्मे ऐसी राती दिवो आकाशी जिया परी. तोय तेज धुमू यया वायुंशी संगमू जालिया होय अभ्रागमू रोमते नेने. नाना काष्टी नाव मिळे ते नावाडेनी चळे चाल विजे अनिळे उदकते साक्षी. का कवणे एके पिंडे वेचिता अवतरे भांडे मग भवंडीजे दंडे भ्रमे चक्र. आणि कर्तृत्व कुलालाचे ते काय ते पृथ्वीयेचे आधारा वाचून वेचे विचारी पा. हेही असो लोकांचिया राहाटी होता आघविया कोण काम सवितया अंगा आले. तैसे पांच हेतू मिळनी पांचेची इही कारणी की जे कर्मलतांची लावणी आत्मासीना. आता तेची वेगळाली पाचही विवंचू गाभली तू कोणी घेतली मोतिये जैसी. तैसी यथा लक्षणे आईके कर्म कारणे तरी देह हे मी म्हणे पहिले एथ. यया ते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याची उद्देशे जे सभोग्येसी वसे भोगता एथ. इंद्रियांच्या दाहे हाती जाचोनिया दिवो राती सुख दुःखे प्रकृती जोडी जती. जिये तिये भोगावया पुरुखा आन ठावोची नाही देखा म्हणोनी अधिष्ठान भाखा बोलिजे देह. हे 24 तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षांचे गुंथाडे एथ. किंबहुना अवस्थात्रया हे अधिष्ठान धनंजया
म्हणून देहायया हेची नाम आणि करता हे दुजे कर्माचे कारण जाणिजे प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे आकाशची वर्षे नीर ते तळवटी बांधे नाडर मग बिंबोनी तदाकार होय जेवी का निद्रा भरे बहुवे राया आपण पे ठाऊवे नव्हे मग स्वप्नीचिये मावे रंकपणी तैसे आपुलेनी विसरे चैतन्याची देहाकारे आभासोनी अविष्करे देहपणे जे जया विसरायाच्या देशी प्रसिद्धी गाजिवू ऐसी जेने भाष केली देहेसी आघवाविषयी प्रकृती करी कर्मे ते म्या केली म्हणे भ्रमे एथ करता येणे नामे बोलिजे जीवू मग पातेयांच्या केशी एकीच उठती दिठी जैसी मोकळी चवरी ऐसी चिरी वगमे का घरा आतुल एकू दीपाचा तो अवलोकू गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी का एकूची पुरुष जैसा अनुसरत नवारसा नवविधू ऐसा आवडो लागे तेवी बुद्धीचे एक जाणने श्रोत्रादी भेदे येणे बाहेरी इंद्रियपणे फाके जे का ते पृथ्वीग्ध करण कर्माचे इया कारण तिसरे जाण नृपण पदाना आणि पूर्व पश्चिम वाहनी निघालिया ओघाचिया मिळणी होय नदी नद पाणी एकची जेवी तैसी क्रियाशक्ती पवनी असे जे अनपायिनी ते पडिली नाना स्थानी नाना होय जैवाचे करी येणे तैतेची होय बोलणे हाता आली परी घेणे देणे होय अगाचरणाच्या ठाई तरी गती तेची पाही अधाद्वारी होई क्षरणे तेची कंदोनी हृदयवरी प्रणवाची उजरी करिता तेची शरीरी प्राणू म्हणिजे मग वृद्वीची रिगा निगा पुढती तेची शक्ती पैगा उदानू ऐसिया लिंगा पात्र जाहली अधोरंध्राचे निवाहे अपानू हे नाम लाहे व्यापकपणे होय व्यानू तेची आरोगिले नीरसे शरीर भरी सरिसे आणि न सांडिता असे सर्वसंधी ऐसिया इया राहटी मग तेची क्रिया पाठी समान ऐसी किरटी बोलिजे गा आणि जांभई शिंक ढेकर ऐसेसा होतसे व्यापार नागकुर्म कृकर इत्यादी होय एवं वायूची हे चेष्टा एकीची परी सुभटा वर्तनास्तव पालटा येतसे जे ते भेदली वृत्ती पंथे वायू शक्ती गा येथे कर्मकारण चौथे ऐसे जाण आणि ऋतू बरवा शारदू शारदी पुढती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा का वसंती बरवा आरामू आरामी प्रिय संगमू संगमी आगमू उपचारांचा नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा विकासी ही यावा परागाचा वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा
तैसी सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकुची निर्मळा जै अधिष्ठात्रिया का मेळा देवतांचा जो म्हणोनी चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद ते देववृंद बरवे कर्मकारण पाचवे अर्जुना एथ जाणावे देवो म्हणे एवं माने तुझिये आयनी तैसी कर्मजातांची हे खाणी पंचविध आकरणी निरूपिली आता हेची खाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे जिही ते हेतुही उघडे दाऊ पांचे तरी अवसात आली माधवी ते हेतू होय नव पल्लवी पल्लव पुष्पपुंज दावी पुष्पफळाते का वार्षिये आणि जे मेघू मेघे वृष्टी प्रसंगू वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा ना तरी प्राची अरुणा तेविये अरुणे सूर्योदयो होये सूर्ये सगळा पाहे दिवो जैसा तैसे मन हेतू पांडवा होय कर्म संकल्प भावा तो संकल्पू लावी दिवा वाचेचा गा मग वाचेचा तो दिवटा दावी कृत्य जाताचिया वाटा तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाच्या तेथे शरीरादिक दळवाडे शरीरादिका हेतुची घडे लोह काम लोखंडे निर्वाळिले जैसे का थांतू वाचा ताना थांतू घालिता वैरणा तो तंतुची विचक्षणा होय पटू तैसे मनवाच्या देहाचे कर्म मनादी हेतूची रचे रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी एथ शरीरादिके कारणे तेची हेतू केवी हे कोणे अपेक्षिजे तरी तेने अवधारिजो आईका सूर्याचिया प्रकाशा हेतू कारण सूर्यचू जैसा का उसांचे कांडे उसा वाढी हेतू नाना वाग्य देवता वानावी तै वाचाची लागे कामवावी का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी तैसे कर्मा शरीरादिके कारण हे कीर ठाऊके परी हेची हेतून चुके हेही एथ आणि देहादिकी कारणी देहादी हेतू मिळणी होय जया उभारणी कर्म जाता ते शास्त्रार्थे मानिलेया मार्गा अनुसरे धनंजया तरी न्याय तो न्याया हेतू होय जैसा पर्जन्यदकाचा लोटू विपाये धरी साळीचा पाटू तो जिरे परी अचाटू उपयोगू आथी का रोषे निघाले अवचटे पडिले द्वारकेची वाटे ते शिने परी सुनाटे न वज्जती पदे तैसे हेतू कारण मेळे उठी कर्मजे आंधळे ते शास्त्राचे लाहे डोळे तै न्याय म्हणिपे ना दूध वाडिता ठावो पावे तव उतोणी जाय स्वभावे तोही वेचू परी नव्हे वेचिले ते तैसे शास्त्र साह्ये विन केले नोहे जरी अकारण तरी लागो का नागवन दान लेखी अगा 52 वर्णा परता कोण मंत्रू आहे पंडू सुता का 52 नुच्चारिता जीवू आथी परिमंत्राची कडसणी जवने निजे कोंदट पाणी तव उच्चार फळावाणी न पवे जेवी
तेवी कारण हेतू योगे, जे बिसाट कर्म निगे, ते शास्त्राची येन लगे कांसे जव. कर्म होताची असे तेव्हाही, परी ते होणे नव्हे पाही. तो अन्यायोगा अन्यायी हेतू होय.